उद्धारली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. उद्धारली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. जय भीम, नमो बुद्धाय. मी बी आनंद. स्वागत आहे सर्वांचं भोजन डायरी दिनविशेषमध्ये. आज 15 मे. आपल्या ओजस्वी गीतांनी लोकशाहीर, महाकवी, आंबेडकरी चळवळीतील अग्निदूत वामनदादा कर्डक यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घराघरात पोहोचवले. खेड्यापाड्यातून, वाडीतांड्यातून त्यांनी सामाजिक क्रांतीची ज्योत पेटवली. आज त्यांच्या स्मृतिदिनी जाणून घेऊया थोडक्यामध्ये आठवणीतले वामनदादा. यांच्या गीतांनी खरंच बाबासाहेबांच्या चळवळीला आवाज दिला. पण आज आपण बोलणार आहोत त्यांच्या छत्रपती संभाजीनगर म्हणजेच पूर्वीचा औरंगाबाद येथील त्यांच्या खास आठवणीबद्दल. माझे सासरे प्रोफेसर मदन मोरे, MT मोरे या नावाने ते ओळखले जायचे, ते आणि माझे सासूबाई अरुणा मदन मोरे हे दोघेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या मिलिंद कॉलेजमध्ये कार्यरत होते. खूप अभिमानाची अशी गोष्ट आहे. माझ्या सासरे आणि सासूबाई यांनी छत्रपती संभाजीनगर येथे भोवसिंगपुऱ्यामध्ये त्यांचा एक वाडा होता आणि त्या वाड्यामध्ये एक लिंबाचा असा ओटा होता आणि एक खोली वामनदादांना व त्यांच्या गायन पार्टीला दिली होती की तिथे येऊन तुम्ही प्रॅक्टिस करा, तुमची गाणी बसवा. तर त्या वाड्यामध्ये 1980च्या दशकामध्ये वामन बाबा आले होते. तर त्या ओट्यावरती वामन बाबांनी खूप काही गीतं लिहिली. त्या गीतांना चाली लावल्या. त्यातलंच एक गीत आहे की काय सांगू तुला आता माझा भीम कसा होता. तुम्हा सर्वांना माहितीच आहे गाणं. तर अशी गीते या लिंबाच्या झाडाखालील ओट्यावर आणि जो काही वाडा होता भोवसिंगपुऱ्यामधला प्रोफेसर मोरे यांचा, तर तिथे या गीतांच्या चाली बसल्या गेल्या. माझी पत्नी मंजुषा आणि तिची भावंड ही वामनदादांच्या अंगखांद्यावर खेळलेली आहेत. वामनदादाचा स्वभाव खूप साधा होता. त्यांचं मुलांवरील प्रेमही अजून माझी बायको मंजुषा सांगते आठवणीनं की त्या काळी वामनदादाचे कार्यक्रम व्हायचे, गाण्याचे जलसे व्हायचे, पण त्यातून त्यांना मानधन तसं फार कमी मिळायचं. त्यातूनही लोकांनी दिलेले पैसे ते आल्यानंतर तिथं जे ते राहायचे त्या वाड्यामध्ये मुलांना समोशासाठी पैसे द्यायचे आणि ते समोसे आणल्यानंतर त्यांच्या गायन पार्टीतील लोक आणि मुलं, संपूर्ण कुटुंब हे बसून समोसे खायचे. थोडक्यात एक पार्टी गाण्यानंतरची. आणि त्या काळी खरं पाहता वामनदादा जे काही गीत गात होते, बाबासाहेबांच्या चळवळीचं काम करत होते, तेव्हा तसं पैसेही कमीच मिळायचे. त्यांना त्यावेळेस फेटे घ्यायला सुद्धा पैसे नसायचे तेवढे. तर त्यांनी काय केलेलं आहे, वामन बाबांनी माझ्या सासूबाईची एक साडी घेऊन अशी फेट्यासारखी गुंडळलेली आहे आणि तिथे त्यांनी तो फोटो काढलेला आहे. तुम्ही त्यांच्या घरामध्ये बाबासाहेबांचा जो वरती फोटो पाहत आहात तो अजूनही आहे तिथे. वामन बाबांनी तिथे तो फोटो काढलेला आहे. त्यांच्या घरामध्ये असताना वामन बाबा फोनवरती बोलताना तो फोटो आहे, तुम्ही पाहू शकता. माझे सासरे त्यांच्याशी गप्पा मारत आहेत. सासूबाई आहेत तिथे सोबत दुसऱ्या एक फोटोमध्ये. वामन बाबा काय करायचे, त्यांचं एखादं गाणं झालं की ते गाणं माझ्या सासूबाईंना ऐकवायचे. ते गीत त्यांच्याकडनं सल्ला घ्यायचे किंवा त्यांच्याशी सल्ला मसलत करायचे त्या गीतांवरती. अशा सुंदर आठवणी आहेत. वामनदादा कर्डक यांचे हे जे काही फोटो आहेत ते मी माझ्या सासूबाईंना त्यांच्या हयातीमध्ये, अनफॉर्च्युनेटली आता माझे सासरे मदन मोरे आणि सासूबाई दोघेही जिवंत नाही आहेत, परंतु त्यांच्या हयातीमध्ये मी त्यांना मागून त्यांच्याकडनं हट्टाने माझं लग्न झाल्यानंतर की मला हे फोटो पाहिजेत म्हणून मी त्यांच्याकडनं हे फोटो घेतलेले आहेत आणि आपणा सर्वांसाठी आज मी डिस्प्ले केले. तर वामनदादा कर्डक यांचे छत्रपती संभाजीनगरातील भोवसिंगपुऱ्यातील वास्तव्य म्हणजे मोरे सरांचे कौटुंबिक प्रेम, लिंबाच्या ओट्यावर रचलेली गीते आणि समोस्यांच्या आठवणींचा खजिना. त्यांनी बाबासाहेबांचे विचार
गीतातून जनमानसात रुजवले. त्यांची गीते आजही आंबेडकरी चळवळीची धग जागवतात. उद्धरेली कोटी कुळे यासारख्या गीतांनी बाबासाहेबांचे स्वप्न प्रत्येक घरात पोहोचवले. आज त्यांच्या स्मृतिदिनी या आठवणींना उजाळा देत त्यांना विनम्र अभिवादन करूया. जय भीम. टेक केअर.